राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर MIDC शेंद्रा इथे एक जमीन विकत घेतल्याचा आरोप होतोय। महत्त्वाचं म्हणजे हा आरोप यासाठी आहे की ही जी जमीन आहे, ज्या जमिनीवर मी आता उभा आहे, ही जमीन ट्रक टर्मिनससाठी रिझर्व्ड होती आणि या जमिनीचं रिझर्वेशन बदलण्यात आलं आणि शिरसाट यांच्यासाठी, त्यांच्या मुलासाठी या जमिनीचं रिझर्वेशन बदलण्यात आलं आणि त्यानंतर ही जमीन शिरसाट यांनी विकत घेतली। महत्त्वाचं म्हणजे रिझर्वेशन बदललं आणि त्यानंतर शिरसाट इथे दारूची कंपनी उभारणार आहे, त्यासाठी हे जमिनीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलंय, अशा पद्धतीचा आरोप MIMचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला। जवळपास 105 कोटी रुपयांचा प्रकल्प ते इथे उभारणार आहे आणि त्यांच्या मुलाच्या नावानं ही सगळी जमीन आहे, हा सगळा उद्योग आहे। इतके पैसे त्यांच्याकडनं आले कुठे असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणी केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीत मोठा भ्रष्टाचार आहे। खरं तर MIDC एखादी जमीन ज्यावेळेस आरक्षित करते त्यावेळेस तिचं आरक्षण बदलता येत नाही। महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो इथे सगळे हे ट्रक उभे आहे, मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर ट्रक लागलेले आहे। खरं तर ही जी आता मोकळी जागा दिसते ही ट्रक टर्मिनससाठी होती, मात्र हे आरक्षण वेळेवर MIDCच्या अधिकाऱ्यांनी रद्द केलं आणि त्यानंतर ही जमीन मंत्री संजय शिरसाट यांना दिली असं तुमचं म्हणणं आहे। हीच ती जमीन आहे। काय काय आरोप आहे तुमच्या या जमिनीबाबत सांगा मला। मला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे। तुम्ही किथेही नजर टाका, रस्त्याच्या दोन्ही बाजूकडेला आपल्याला हे ट्रक्स उभे राहतात दिसत आहे। म्हणून जेव्हा प्लॅनिंग झाली होती शेंद्राची, तर या एरियामध्ये जे कंपनीज आहे, हजारोंच्या संख्येने ट्रक्स येतात, हजारोंच्या संख्येने दररोज येतात, मग कुठे पार्क करणार? तर हे जे होतं ना, हे ग्राउंड जे आहे ना, ते रिझर्व करण्यात आलं होतं। किती लँड होता? 21,275 स्क्वेअर मीटरचा ट्रक टर्मिनससाठी रिझर्व करण्यात आला होता। आता ज्या MIDCच्या ज्ञानी अधिकाऱ्यांनी हे निर्णय घेतला की नाही, आम्हाला आवश्यकता नाही आहे, मग त्यांनी आम्हाला समजावून सांगावा की हे जे ट्रक उभे आहे हे कशामुळे उभे आहे रस्त्यावर आणि रस्त्याच्या दोघी साईडला ते उभे आहे। त्याचं कारण एकच आहे की आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी ही जी जागा जिथे ट्रक उभे राहायला पाहिजे होते तर त्यांनी मंत्री साहेबांना दिली आणि ट्रकवाल्यांना सांगितलं की तुम्ही रस्त्यात उभे राहा। बरं, पैशांचा पण एक मोठा खेळ या सगळ्या झालेला आहे। तुम्ही सांगताय सिद्धांत शिरसाट म्हणजे संजय शिरसाट यांचा मुलगा, त्याच्या नावावर 26 कोटी रुपये इथे दाखवण्यात आलेले आहे। जवळपास 105-6 कोटींचा हा प्रकल्प आहे, बरोबर? 105 कोटी 89 लाखचा हे प्रकल्प आहे आणि जेव्हा त्यांनी हे प्रपोजल सबमिट केलं त्याच्यामध्ये त्यांनी लिखितमध्ये दिलेले आहे की 26 कोटी रुपये आम्ही आमच्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, आमच्या खिशातून आम्ही देणार आहे आणि उर्वरित जे 79 कोटी रुपये आहे ते आम्ही बँकेकडून लोन घेणार आहे। आता याच्यामध्ये दोनच डायरेक्टर्स आहे, संजय शिरसाटचा मुलगा आहे सिद्धांत आणि त्यांची पत्नी आहे। आता त्यांच्याकडे पैसा असेल इतकं ते त्यांनी डॉक्युमेंट्समध्ये ॲफिडेव्हिटमध्ये दाखवलं असेल तर काही हरकत नाही, आणि नाही दाखवले असेल तर कमीत कमी इन्कम टॅक्सनी, CBIनी, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटनी याच्या बाबतीत विचारपूस करायला पाहिजे की बाबा हे जागा तू घेतलेली आहे, पैसा कुठून आणणार आहे, आणि MIDCनेही याचं उत्तर द्यावा की आपल्याला का वाटलं की इथे आपल्याला ट्रक टर्मिनस नाही पाहिजे। असे जेव्हा आरोप त्यांच्यावर होतात, म्हणजे याच्या आधी काही त्यांच्यावर आरोप झाले, त्यांचं एक म्हणणं असतं की मराठी माणसाने उद्योग करायचे नाही। करा ना, पण आपल्या नावाने, आपल्या परिवाराच्या नावाने जितके कंपनीज आहे, मी सगळं ते कंपनीज दाखवलेले आहे। हे जे टपरी चालवतं ना, ते चहा विकणारा, जे वडापाव विकणारा, ते गोरगरीब लोक आहे, ते टपरी टाकून गोरगरीब लोकांना वडापाव, तुम्ही तर विट्स विकत घ्यायला, आणि जेव्हा आपल्याला पकडण्यात आलं तर सांगतो की नाही मी परत देतो। आता बहुतेक याच्या बाबतीत ही तसं करणार आहे आणि माझी अपेक्षा हे आहे की दररोज संध्याकाळी सकाळी TVच्या समोर बसून देश नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण बोलत असतो, आंतरराष्ट्रीय इश्यूजवर बोलत असतो। आता आपल्यावर जे मुद्दा आलेला आहे, मला असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही पत्रकारांना हात जोडून गेलं की नाही मी आता बोलणार नाही आहे करके, तुमच्यावर आरोप झालेले आहे, तुम्ही स्पष्ट असेल तर बोला। त्याचा गैरवापर केलाच असेल ना सगळं करण्यात? 200%, आणि याच्यामध्ये MIDCच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करायला पाहिजे, घरी पाठवायला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रामाणिक असेल तर, नाहीतर भाषणमध्ये काही वेगळं सांगायचं आणि कृतीमध्ये काही वेगळं दाखवायचं। तुमच्या नाकाच्या खाली हे सगळं मंत्री लोक करत आहे आणि फक्त आज दुसरा प्रकरण आलेलं आहे। आता वाट बघा पुढे काय काय येणार। इन्कम टॅक्स आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे ना, सगळ्यांना मी पाठवतो। हे माहीत असून सुद्धा
की हेही काही करणार नाही आहे. कारण दुर्दैवाने एजन्सीज ही हे सरकारच्या गुलाम झालेले आहे. ते काय ॲक्शन घेते. नाही तर विट्सच्याही प्रकरणमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक हाय लेवल कमिटी एस्टॅब्लिश करायला पाहिजे होती. CBIला किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला हे सांगायला पाहिजे होतं की हे जे आरोप माझ्या एका मंत्र्यावर झालेले आहे ते खरं आहे का नाही आहे ते तुम्ही स्पष्ट करा. त्यांनी केलं नाही. याचा अर्थ हे आहे की हमाम में पूरे नंगे खड़े हुए हैं, सब खा रहे हैं. पाठपुरावा करणार ना पण? 100% करणार. हे होते इम्तियाज जलील आणि त्यांनीच या जमिनीबाबत हा सगळा आरोप केलेला आहे की संजय शिरसाट यांनी मुलाच्या नावे सिद्धांत शिरसाटच्या नावाने ही सगळी जमीन विकत घेतली. इथं आता ते दारूची कंपनी उभारणार आहे. महत्त्वाचं म्हणजे डिस्टिलरी कंपनी त्यांनी यासाठी स्थापन केली आणि परवाना सुद्धा त्याच्यासाठी घेतला. मात्र इतके सगळे हे पैसे आले कुठे हा त्यांचा सवाल आहे. इतके जर पैसे त्यांच्याकडे आहेत तर मग त्यांनी ते दाखवावं, इन्कम टॅक्सला दाखवावं, ईडीला दाखवावं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही तर मग या पैशांची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे असं इम्तियाज जलील म्हणत आहे. तुर्तास ते या सगळ्या व्यवहाराबाबत ईडी, इन्कम टॅक्स आणि स्वतः मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. या सगळ्याबाबत आम्ही संजय शिरसाट यांना विचारणा केली तर ते यावर बोलण्यास तयार नाही. प्रत्येक आरोपावर मी बोलणार नाही असं संजय शिरसाट म्हणत आहे. मात्र आता त्यांच्यावर या जमिनीबाबत गंभीर आरोप झाले. काही दिवसांपूर्वी हॉटेलबाबतही गंभीर आरोप झाले होते. त्यावेळेस त्यांनी माघार घेतली होती. जमिनीबाबत संजय शिरसाट आता काय करता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.